SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांना पडला महापुरुषांचा विसर। महापुरुषांना विसरण्यामध्ये यांनी ठेवली नाही कोणतीच कसर। नागरिकांचा संतप्त सवाल। सविस्तर वृत्त असे। नाशिक मनपा निवडणुकीत प्रचारावेळी प्रत्येक महापुरुषाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। परंतु ज्याप्रमाणे गरजेपुरते काही लोक माणसाला हाताशी धरता अशीच गत नाशिकच्या सातपूर प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली की काय असा संतप्त प्रश्न नाशिककरांना पडला आहे। याचे कारण म्हणजे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आल्याचे अभिनंदनपर फलक झळकविण्यात आले। या फलकावर नेत्यांच्या फोटोशिवाय एकाही महापुरुषाचा फोटो या फलकावर दिसून न आल्याने सामान्य नागरिक नाराज झाला आहे। यावेळी सातपूर प्रभाग क्रमांक 11 आणि 26 मधील काही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदनपर फलक पाहिले असता यावर एकाही महापुरुषाचा फोटो नसून यांच्या नेत्याचे फोटो मात्र यावर झळकत आहे। या फलकाकडे पाहून निश्चितच सामान्य नागरिकाला संताप अनावरण झाला आहे। महापुरुष फक्त नावालाच का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। यावेळी बोलताना अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते भिवानंद काळे यांनी दिली। महाराष्ट्राचे माजी लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आज जे खऱ्या अर्थानं आकस्मिक निधन झालं, हा महाराष्ट्रामध्ये ही न भरून येणारी पोकळी आहे आणि महाराष्ट्रावर ही मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ही पुरोगामी विचाराचा माणूस, फुले शाहू आंबेडकर विचाराचा माणूस या महाराष्ट्रातून अचानक अशी दुर्घटना होते म्हणजे खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि पुरोगामी महाराष्ट्राची या चळवळीची मोठी हानी आहे। मी माननीय अजितदादा पवार यांना माझ्या कार्यकुटुंबियाच्या वतीनं, नाशिक जिल्हा शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी त्यांना सातपूरकरांच्या वतीनं, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो। आणि एक महत्त्वाचा प्रश्न की आता सातपूर प्रभाग 11 मध्ये 26 मध्ये जे नवनिर्वाचित नगरसेवक काही निवडून आले त्यांच्या अभिनंदन फलकावर कुठल्याही महापुरुषाचा फोटो नाही, याबद्दल काय सांगाल? याबद्दल तर बघा, जेव्हा इलेक्शन येतं, जेव्हा मताची तुम्हाला भीक मागायची असती तेव्हा तुम्हाला फुले शाहू आंबेडकर हे सगळे दिसतात, संभाजीराजासहित सगळे नेते, सगळे महापुरुष दिसतात। परंतु एकदा की यांची पोळी भाजली की महापुरुषांच्या नावाला यांची जीभ घसरते आणि यांची जीभ धसत नाही त्या महापुरुषांचं नाव घ्यायला। अहो, सातपूरमध्ये बघितलं आपण, 11 असो या प्रभाग 26 असो, या प्रभागामध्ये नगरसेवक निवडून गेले, 4 नगरसेवक निवडून गेले, पण कुठल्याही महापुरुषाचे फोटो या भाजपाच्या होल्डिंगवरती दिसत नाही। ही मोठी खेदाची बाब आहे, कारण याला महापुरुष आहे ना, फक्त महापुरुषाचे विचार आणि महापुरुष हे फक्त यांना इलेक्शनच्या वापरासाठी असतात। तेव्हा 17 टाईम बाबासाहेबांच्या पुतळ्यावर येऊन RSSच्या चड्डी जरी घातलेल्या असतात तरी पुतळ्यावर नतमस्तक होतात। परंतु आज मात्र त्यांना काय होतं, अहो बघा, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे ज्यांनी प्रजाने प्रजेसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच प्रजासत्ताक दिन हे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली घटना ही अंमलात आणून तुम्हाला प्रजेचं राज्य दिलं आणि ज्या झेंडावंदन करण्याचा मान हा तुम्हाला आणि मला, एका साधा माणसाला असू द्या किंवा मंत्र्याला लाल दिव्याच्या गाडीतले असू द्या, त्याचा उद्मात बघितला तुम्ही आत्ता 26 जानेवारीला। बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही, अनेक पुरुषांची नावं घेतली या महाजनांनी आणि आम्ही दिवसभर त्याचा पूर्ण, आमची एक भीमाची वाघीण जी भगिनी आहे माधुरी जाधव, खऱ्या अर्थानं तिने बाबासाहेबांचं, ती म्हणे माझी नोकरी गेली तरी चालेल, मला गाळ उपसायला लावलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव मी पुसू देणार नाही, अशा या वाघिणीला खऱ्या अर्थानं मी सॅल्यूट करतो। दिवसभर त्या वाघिणीबरोबर मी, माधुरी ताई आणि तिच्या दुसऱ्या सहकार्याबरोबर आम्ही दिवसभर सरकारवाडा पोलीस स्टेशनला महाजनच्या विरोधात कंप्लेंट दाखल करत होतो आणि आंदोलन करत होतो। म्हणजे अशा पद्धतीने फक्त नाव तुम्ही बाबासाहेबांचं वापरायचं आणि निवडून यायचं, निवडून आलं की त्यांच्या नावावरती पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं आणि एकाही महापुरुषांचं नाव घ्यायचं नाही, अशी ही भाजपाने चालवलेली खेळी आहे आणि त्यांनी संविधान हळूहळू स्लो पॉयझन देऊन संपवण्याचं काम चालू केलेलं आहे। तेव्हा या गोष्टीचा मी खऱ्या अर्थाने निषेध करेन। येणाऱ्या काळात जनता काय उत्तर देईल हे बघणे
आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.